नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यघटना रिव्हिजन लेक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आतापर्यंत उद्देशपत्रिका भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यापर्यंतचे टॉपिक्स आपण जे एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन करणं गरजेचं आहे त्यांच्याबद्दलचा पार्ट पाहिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे घटनात्मक आरोप पाहणार आहोत. एमपीएससी, यूपीएससी, जेपीएससी, इलेक्शन कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन, रिजनल इलेक्शन कमिशनर्स, वुमेन्स कमिशन, फायनान्स कमिशन, कॅग, सीएजी, एससी, एसटी, ओबीसी या सगळ्या आयोगांचा पूर्ण घटक आजच्या आपण रिव्हिजन लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात अधिक वेळ न घालवता एक एक टॉपिक पासून जो आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट पार्ट आहे. तो पहिला घटक आहे आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाबद्दलचा पार्ट, ज्या माध्यमातून संबंधित व्यवस्था कशी आहे. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे तो राज्याच्या राज्यघटनेनुसार आर्टिकल 324 एक अंतर्गत तो घटनात्मक आहे. पण निवडणुका घेण्यासाठी स्थापन केलेली इन्स्टिट्यूशन्स ज्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं म्हणावं अशी आर्टिकल 324 एक मध्ये तरतूद आहे. याप्रमाणे सध्या अधिकतम 3 सदस्यांचं म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर, अदर 2 इलेक्शन कमिशनर्स मिळून बनलेली इन्स्टिट्यूशन्स ही आर्टिकल 324 अंतर्गत सध्या एक घटनात्मक संस्था आहे. घटनात्मक संस्था आहे, त्यासोबतच स्वायत्त आहे, घटनात्मक स्वायत्त आणि ती वैधानिक सुद्धा आहे. बाय लॉ पार्लमेंटच्या कायद्याने स्थापित केलेली आहे, त्यामुळे वैधानिक म्हणता येईल. आर्टिकल 324 एक नुसार ती घटनात्मक आहे. या पद्धतीने एक संस्था म्हणून याचा दर्जा, याबद्दलची व्यवस्था कशी आहे तर ती वैधानिक आणि घटनात्मक असं म्हणता येऊ शकतो. या संस्थेच्या सदस्य अध्यक्षांची निवड कोण करतं? केंद्राच्या सल्ल्याने राष्ट्रपती नियुक्ती करतात. राष्ट्रपती अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया, नियुक्ती राष्ट्रपती. कार्यकाल आहे 6, 65 whichever is earlier, यापैकी जे अगोदर संपेल ते लागू राहील. 6 किंवा 65 वर्ष इथपर्यंतचा कार्यकाल आहे. यासोबतच वेतन भत्ते अनेक लोक सांगतात संचित निधीवर भारित आहे, पण संचित निधीवर भारित नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे वेतन भत्ते अजूनही संचित निधीवर भारित नाहीत, हे प्रामुख्याने लक्षात ठेवावं. इलेक्शन कमिशनने रिसेंटली मागणी केली अजून की आमचं वेतन भत्ते संचित निधीवर भारित करण्यात यावं, परंतु अजून नाही. यूपीएससीचं आहे, परंतु इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं वेतन भत्ते संचित निधीवर भारित नाही. राजीनामा कोणाकडे देतील? राष्ट्रपतीकडेच, कारण अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट आहे, तर राजीनामा सुद्धा राष्ट्रपती यांच्याकडे दिला जाईल आहे. विशेष इम्पॉर्टंट आहे बडतर्फीची पद्धत कशी आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्याप्रमाणे काढलं जाईल त्याप्रमाणे यांनाही काढण्याची पद्धत वापरली जावी आहे. म्हणून एससी न्यायाधीशाप्रमाणे याप्रमाणे काढण्याची पद्धत व्यवस्था लागू करण्याबद्दलचे घटक आहेत. म्हणून सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांना ज्या पद्धतीने काढलं जाईल त्याबद्दलची पद्धती वापरण्यात यावी. या प्रक्रियेचा अवलंब बडतर्फीबद्दल विशेष आहे. ही एक घटनात्मक स्वायत्त संस्था म्हणून याबद्दलची भूमिका आहे, तसंच स्वायत्तपणे वापरण्याबद्दलचा घटक आहे. ही संस्था जे काम करते ते कार्य काय आहे? ते कार्य विशेष आहे. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद एवढ्या संस्थांच्या निवडणुका घेण्याचं म्हणजेच निवडणूक नियोजन, निवडणूक नियंत्रण आणि निवडणूक नियमन, प्लॅनिंग, रेग्युलेशन आणि कंट्रोल ही तिन्ही कामं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडून केली जातात आहे. यांच्याकडं प्रामुख्याने या 6 संस्थांच्याच निवडणुकांची जबाबदारी, कार्य इत्यादी पार पाडलं जात असतं. आणि हे सगळं स्ट्रक्चर आर्टिकल 324 द्वारे डिफाईन आहे किंवा यांच्या माध्यमातून ती व्यवस्था पार पाडली जाईल
हा मूलभूत उद्देश या अंतर्गत केलेल्या प्रक्रियेचा एक भाग मानावा लागतो. यामध्ये दुसरी एक इन्स्टिट्यूशन आहे ज्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांना याबद्दलची कल्पना नाही, ती म्हणजे रिजनल प्रादेशिक निवडणूक आयुक्त. रिजनल इलेक्शन कमिशनर आहेत, कमिशन नाही, कमिशनर्स. हे लक्षात ठेवा. ही एक संस्था आहे जी स्वतंत्रपणे याबद्दलची व्यवस्था सुद्धा अंमलात आणण्याची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया राज्यघटनेच्या आर्टिकल 324 मधील 4 नुसार अंमलात येते. यानुसार ती अंमलात येते. हे विशेष आहे. यानुसार घटनात्मक आहे. या बाबतीत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची इच्छाशक्ती असेल किंवा आवश्यकता असेल तेव्हा रिजनल इलेक्शन कमिशनर्स आणले जातात. जेव्हा इलेक्शन कमिशनला वाटेल तेव्हा इलेक्शन कमिशन कुणाला सल्ला देईल? राष्ट्रपतीला डिमांड करेल की आम्हाला प्रादेशिक निवडणूक आयुक्त पाहिजे. तर प्रादेशिक निवडणूक आयुक्त राष्ट्रपती याबाबत नियुक्त करण्याचं काम करतील आहे. REC नियुक्त कोण करतील? राष्ट्रपती नियुक्त करतील आहे. REC किती असतात? कितीही असू शकतात आहे. कितीही रिजनल इलेक्शन कमिशनर असू शकतात. कोटे असतात ते कोटे असतात 2 किंवा अधिक राज्यासाठी, किमान 2 किंवा अधिक राज्यासाठी REC असू शकतात आहे. या माध्यमातून REC बद्दलचा जो पॉवर पॉइंट आहे तो म्हणजे 2 किंवा अधिक राज्यासाठी, विभागीय नाही. 4 किंवा 5 जिल्ह्यांसाठी, प्रशासकीय विभागांसाठी हे पद नाही आहे. तर लक्षात ठेवायचं 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांसाठी हे असतं आहे. यांच्याकडे कोणती जबाबदारी आहे? REC रिजनल इलेक्शन कमिशनर्स यांच्याकडे निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे किंवा निवडणूक घेण्याविषयीचे अधिकार आहेत. ते म्हणजे लोकसभा, दुसरं विधानसभा आणि तिसरं विधान परिषद. एवढ्याच संस्थांच्या निवडणुकीत भाग घेऊ शकतात, म्हणजे निवडणुकांचं काम करू शकतील. पण राज्यसभा नाही. राज्यसभेच्या निवडणुकांविषयीची जबाबदारी रिजनल इलेक्शन कमिशनरकडे कधीच नसते. पण लोकसभेच्या, विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची जबाबदारी यांच्याकडे दिली जाऊ शकते. लोकसभा आणि विधानसभा ह्या साधारण दर 5 वर्षाला निवडणुका होतात, तेव्हा याबद्दलची जबाबदारी यांच्याकडे दिली जाऊ शकते. तर विधान परिषद मात्र निवडणुका होते 2 वर्षानंतर. प्रत्येक 2 वर्षानंतर ज्या ठिकाणी निवडणुका घ्याव्या लागतात आणि त्या निवडणुकांची जबाबदारी घेणं यांच्याकडे जरुरी आहे असं वाटत असेल तर त्या वेळेला या माध्यमातून निवडणुकीचं जबाबदारी यांच्याकडून पार पाडली जाऊ शकते. पण लक्षात ठेवावं, 3च संस्थांबद्दलची जबाबदारी पार पाडली जाते. एक्झॅक्टली यांना जबाबदारी कधी दिली जाते? जबाबदारी तेव्हा दिली जाते जेव्हा एकाच वेळेला लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यावेळेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडे कामाचा अतिरिक्त ताण वाढलेला आहे, अतिरिक्त भार वाढलेला आहे. अशा वेळेला जर निवडणुका घेणं टेक्निकली त्रासदायक आहे, अधिक आहे, अवघड आणि तसंच पारदर्शकता टिकेल असं वाटत नाही, तर अशा वेळेला एक विश्वासू आणि आधारभूत रचना अंमलात खाली असावी यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपल्या खालील कामासाठी रिजनल इलेक्शन कमिशनर्सची नियुक्ती केली जाऊ शकते. पण लक्षात ठेवा, विशेष भारताच्या इतिहासामध्ये 1950 पासून आजपर्यंत कधीच रिजनल इलेक्शन कमिशनरची स्थापना करण्यात आलेली नाही. आतापर्यंत कधी स्थापन करण्यात आली नाही. हे विशेषत्वाने इम्पॉर्टन्स आहे. म्हणून या पदाबद्दल कुठेच चर्चा केली जात नाही. पण लक्षात ठेवावं, निवड राष्ट्रपती करतात केंद्राच्या सल्ल्याने, परंतु डिमांड करावी लागते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून. यांचा कार्यकाळ डिफाईन नाही. जोपर्यंत निवडणुका असतात तोपर्यंत निवडणुका जबाबदारी पार पाडणे एवढी जबाबदारी असते. निवडणुका समाप्त झाल्या की आपोआपच यांना पदमुक्त केलं जातं. हे असतात कोण? किमान IAS दर्जाचे अधिकारी असतात, सचिव दर्जावर काम करणारे असतात. या माध्यमातून ज्यांची पारदर्शक निवडणुका घेण्याची पार्श्वभूमी आहे त्यांना आपण केलं जातं. विशिष्ट जबाबदारीनंतर त्यांना पदावरून दूर करण्याची व्यवस्था केली जाते. म्हणजेच तात्कालिक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे काम पूर्ण करण्यासाठी येत असतं. इनडायरेक्टली एक प्रकारे इलेक्शन कमिशनचे खंडपीठ प्रमाणे काम करतात. तेवढ्या निवडणुकांसाठी या संस्था त्या ठिकाणी येतात आणि आपली जबाबदारी पूर्ण करतात आहे.
या माध्यमातून हे या पदाची आवश्यकता असते, पण आजपर्यंत इतिहासात हे पद आलं नाही, म्हणून हे असे कमिशनर्स किंवा असे कमिशनर व्यवस्था कुठेही चर्चा केली जात नाही किंवा कोणत्या पुस्तकात सहसा लिहिलं गेलं नाही, कारण या पदाबद्दलची आवश्यकता नमूद करण्यात आलेली नाही. म्हणून हा एक आयोग लक्षात ठेवा जो 324(4) मध्येच आहे, रिजनल इलेक्शन कमिशनर यांच्या माध्यमातून. नंबर 3 आहे राज्य निवडणूक आयोग. भारतीय निवडणूक आयोग पाहिला, प्रादेशिक निवडणूक आयुक्त पाहिले, आयोग नाही, आणि हे आहे राज्य निवडणूक आयोग आहे. या पदाबद्दल ही तरतूद आहे राज्यघटनेतल्या आर्टिकल 243 मध्ये. आपण याची तरतूद केली 73-74व्या घटना दुरुस्तीने. आपण या पदाची राज्यघटनेत पहिल्यांदा तरतूद केली. अशी तरतूद घटनेत सुरुवातीला नव्हती, तर तेव्हा राज्य वेळोवेळी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सल्ल्याने राज्य पातळीवरच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून निवडणुका घेण्याचं कामकाज पंचायतीबद्दल पार पाडलं जायचं. परंतु 73-74व्या घटना दुरुस्तीपासून मात्र आपण राज्य निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. म्हणून ही सुद्धा संस्था घटनात्मक आहे आणि कायदेशीर सुद्धा आहे. जी संस्था कायद्याने स्थापन केली जाते त्या संस्थेला आपण कायदेशीर संस्था असं म्हणतो. बाय लॉ स्टेटच्या राज्य विधिमंडळ कायद्याने ही संस्था स्थापन केली जाते, म्हणून कायदेशीर संस्था ही आहे आणि तसंच घटनात्मकही आहे, कारण कॉन्स्टिट्युशनली ही संस्था अंमलात येत असते. प्रत्येक राज्य पातळीवर प्रत्येक राज्यात नियुक्त करणे बंधन आहे. प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोग शक्य तेवढे लवकर स्थापन करणं बंधनकारक आहे 1993 पासून. याप्रमाणे महाराष्ट्रातही याबद्दलची रचना स्थापन करण्यात आलेली आहे. निवड कोण करते? निवड राज्य सरकार, राज्य सल्ल्याने राज्यपाल करतात. नियुक्ती कोण करतात? राज्य निवडणूक आयोगाला नियुक्ती राज्यपाल. कार्यकाल किती आहे? कार्यकाल आहे 662. विचेवर इज अर्लियर. यापैकी जे अगोदर सांगेल ते. पात्रता काय आहे? पात्रता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची सुद्धा होती. सार्वजनिक कार्याचा अनुभव, याही ठिकाणी सार्वजनिक कार्याचा अनुभव आहे. म्हणजेच सार्वजनिक कार्य काय आहे? तर जनरली IAS ऑफिसरची नियुक्ती सहसा त्यांचीच केली जात असते, इतरांची नाही. त्यामुळे शक्यतो पात्रता या घटकाच्या माध्यमातून IAS ऑफिसर ज्यांच्या माध्यमातून ते कामकाज किंवा त्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, हा मुद्दा लक्षात ठेवायला हरकत नाही आहे. पात्रता या घटकाअंतर्गत आहे. त्यासोबतच राजीनामा कोणाला देतील आहे? राज्यपालांकडे. पण राज्यपाल असो की राष्ट्रपती असो, नामधारी प्रमुख असल्याने केंद्राचा राज्याचा सल्ला घेतल्याशिवाय राष्ट्रपतीचा किंवा राज्यपालांनी कोणताही राजीनामा मंजूर केला गेला जात नसतो. तर राजीनामा उत्तर मात्र द्यायचं राज्यपालाकडे, जो राजीनामा दिला जाईल आहे. बडतर्फ कसं केलं जाईल? हायकोर्ट न्यायाधीशांना ज्या पद्धतीने ज्या कारणावरून बडतर्फ केलं जात असतं त्या पद्धतीनेच त्यांनाही बडतर्फ करण्याची पद्धत आहे. कार्य काय आहे? कार्य इम्पॉर्टंट आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेणे ही प्रमुख जबाबदारी यांच्याकडून पार पाडली जाते आणि त्यांचं निवडणूक नियमन, नियंत्रण आणि नियोजनमध्ये प्लॅनिंग येईल, नियंत्रणामध्ये कंट्रोल येईल आणि नियमनामध्ये रेग्युलेशन जशी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोग करेल, हे त्याचा विशेष लक्षात ठेवायचे. 1993 पासून सर्व राज्यांमध्ये जवळपास अशा राज्य निवडणूक आयोगांची स्थापना केलेली पार्श्वभूमी घटक आपल्याला पाहायला मिळतो. इथपर्यंत 3 संस्था या घटनात्मक होत्या. 4थी संस्था आहे या माध्यमातून विचारात घेण्यासारखी, ज्याच्याबद्दल आपण परीक्षेत काही एक्सपेक्टेड प्रश्नांचा आढावा घेऊ शकतो. तर या माध्यमातून इथे मुद्दा सांगण्यासारखा वाटतो. तर 1-2 क्वेश्चन मी सांगून तुम्हाला, जसं की आता राज्य निवडणूक आयोग का प्रादेशिक निवडणूक आयोग पाहिले, 1-2-4 प्रश्नांची उत्तर सांगितली, त्या प्रश्नाबद्दलचं एक्सप्लेनेशन दिलं, तर तुम्हाला 2-4 प्रश्नांची माहितीच मिळते आहे. पण जर मी पूर्ण टॉपिकच सांगितला तर तुम्हाला प्रश्न कसा आला तर उत्तर येईल आहे. म्हणून मी मॉडेल क्वेश्चन्स किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मी या माध्यमातून घेतलेले नाही आहे, कारण 1-2 प्रश्नांमध्ये त्या प्रश्नाच्या रिलेटेडची माहिती भरपूर मिळते. पण जर तेवढ्याच वेळामध्ये अख्खा टॉपिक माहिती झाला तर प्रश्न कसा येऊ
आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. सांगण्याचा सिंपल फॉर्म्युला आहे. बाउन्सर बॉलवर खेळता आलं नाही म्हणून बाउन्सर बॉलचीच प्रॅक्टिस करत राहिलो तर बॉलर आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये बाउन्सर टाकणार नाही आहे, कारण त्याला माहिती आहे तुम्ही नेक्स्ट टाइमला बाउन्सरची प्रॅक्टिस करून आलेली आहे. तो आता यावर टाकेल आहे. मग असं जर बॉलर प्रत्येक बॉल बदलत राहिला तर आपण प्रत्येक वेळेस आपली प्रॅक्टिस बदलू नाही शकत आहे. खेळाडूच असा बना की बॉलर कोणी असो, बॉल कोणताही असो, देश कोणताही असो, मैदान कोणतंही असो, आपल्याला खेळता आलं पाहिजे आहे. असा परफेक्ट खेळाडू बनला पाहिजे. हे मेन मोठं ठेवून आपला अभ्यासाचा दृष्टिकोन किंवा व्हिडिओ किंवा लेक्चर्स ऐकावं. आणि मी सांगण्याचा सुद्धा प्रयत्न असा करतो की थोडा वेळ बोलेल, कमी बोलेल, पण त्यामध्ये तेवढ्यापुरतं तो बेस्ट बनला पाहिजे. शॉर्टकट नको, आपल्याला सक्सेस पाहिजे आहे. या माध्यमातून याही व्हिडिओमध्ये मी सगळे घटनात्मक आयोग जेवढे जास्त डिटेल सांगतो तेवढा प्रयत्न करतोय. आणि आपल्या पुढच्या सिरीजमध्येही मी बाकी महत्त्वाचे टॉपिक जे आहेत त्यांचा हे पूर्ण आढावा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपण 1-2 दिवसामध्ये सगळे इकॉनॉमीचे सुद्धा लेक्चर्स पूर्ण या माध्यमातून घेणार आहोत, ज्यामुळे पुढच्या 4-5 दिवसात आपण याबद्दलची तयारीही पूर्ण करू शकतो. महिला आयोग इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रीय महिला आयोग. राष्ट्रीय महिला आयोग आपण स्थापन केला ऍक्ट 1990. संस्था घटनात्मक नाही, संस्था कायदेशीर आहे. आणि कायदेशीर संस्था 1990च्या कायद्याने स्थापन झाली. स्थापना कधी झाली? स्थापना 1992 मध्ये झाली महिला आयोगाची. राष्ट्रीय महिला आयोग 1992 पासून कार्यरत आहे. अशा महिला आयोगाबद्दलची पात्रता जी आहे ती पात्रता कशी आहे? पात्रता आहे सार्वजनिक कार्याचा अनुभव, शिक्षण, सामाजिक कार्य, अर्थ, पत्रकारिता, कायदे या अनेक क्षेत्रामध्ये विशेषज्ञ अनुभवी असलेल्या व्यक्तीला जनरली या पदामध्ये निवडलं जात असतं. अध्यक्ष सदस्य जनरली अध्यक्ष सार्वजनिक कार्याचा अनुभव असलेले व्यक्ती असतात आहे. ऍक्च्युअल मध्ये सदस्य असतात किती आहेत? सदस्य आहेत 5. या 5 पैकी किमान एक सदस्य एसटी मधून, एक सदस्य एसटी मधून घेणं बंधनकारक आहे. बाकीचे इतर 3 सदस्य आहेत, त्यापैकी एक सदस्य मात्र सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. आणि बाकी 2 इतर कॅटेगरीतून म्हणजे शिक्षण क्षेत्र, सार्वजनिक पत्रकारिता या माध्यमातून अनुभवी असलेल्या व्यक्तींचा समावेश या माध्यमातून केला गेला आहे. असे एकूणच आपल्याला 5 सदस्यांचा आयोग पाहायला मिळतं. कार्यकाल किती आहे? कार्यकाल आहे 3 वर्ष. 3 वर्षापर्यंत पदावर राहतात. आणि या माध्यमातून यांना राजीनामा द्यायचा असेल, राजीनामा केंद्राकडे दिला जाईल. इथे लक्षात ठेवा, राष्ट्रपतीकडे नाही. निवड कोण करत आहे? निवड ही केंद्र करतं. नियुक्ती कोण करतो? तर नियुक्ती सुद्धा केंद्र करते. केंद्राकडून कुठेच राष्ट्रपती शब्द नाही. इलेक्शन कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशनर, रिजनल कमिशनर्सच्या बाबतीत घटनात्मक पद असल्यामुळे राष्ट्रपती, राज्यपाल येत होते, पण या ठिकाणी राष्ट्रपती किंवा राज्यपालाचा घटक नाही. सरळ उत्तर आहे शब्दांचं. निवड कोण करतं? केंद्राकडून. नियुक्ती कोण करतं? केंद्राकडून. राजीनामा कोणाकडे दिला जातो? केंद्राकडे दिला जातो. असं केंद्र लक्षात ठेवा. आणि कार्यकाल मात्र 3 वर्षाचा आहे. बडतर्फ पुन्हा केंद्र करेल आहे. केंद्र या माध्यमातून महिला आयोगाची राष्ट्रीय पातळीवरची स्थान भूमिका याबद्दलचा घटक हे विचारात घेता येतो. कार्य काय आहे नेमकं? कार्य आहे संवैधानिक कार्याची, महिला विषयकची अंमलबजावणी, कायदेविषयक भूमिका आहे त्याबद्दल सहकार्य, सल्ला, मार्गदर्शन इत्यादी वेळोवेळी सरकारला करणे, त्या माध्यमातूनचं योगदान इत्यादी भूमिका. तसंच समस्या महिला विषयकच्या, प्रश्न, बलात्कार, अत्याचार इत्यादी बद्दलच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी केंद्राला सल्ला देणे, त्याच्याबद्दलचा अहवाल देणे, सूचना देणे, मार्गदर्शन करणे, महिलांच्या संरक्षणासाठी कार्यभूमिका पार पाडणे ही सगळी जबाबदारी या माध्यमातून राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडून पार पाडली जाते. हे विशेषत्वाने या ठिकाणी लक्षात ठेवा आहे. इथपर्यंत आपल्या 4 प्रमुख संस्था होत्या ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे घटक पाहता येत होते आहे. एक घटक आपण या माध्यमातून पाहू जो विशेषत्वाने इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ते कॅग आहे. कॉम्प्युटर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया.
सीएजी ची भूमिका आणि त्यांच्या माध्यमातून जे कार्य आहे, जे विशेष स्थान आहे, त्यांचा आपण आढावा घ्यायला हरकत नाही, ज्यामुळे एक घटनात्मक संस्था आणखी अधिक आपल्याला पूर्ण करणं बेटर होईल. कमी वेळामध्ये योग्य, आवश्यक आणि महत्त्वाची माहिती घेत आपण पुढे जाऊ, ज्यामुळे परीक्षेत आपल्याला किमान सहाय्य मिळेल आहे. आर्टिकल 148 नुसार राष्ट्रपती नेमणूक करतात आहे. आर्टिकल 148 अंतर्गत या माध्यमातूनचा घटक जे आर्टिकल 148 आहे या माध्यमातूनचा विषय घटनात्मक सांगतो. घटनात्मक म्हणजे काय आहे तर सीएजी बद्दलची थोडीशी पार्श्वभूमी पाहू, देन मग घटनात्मकतेचे मुद्दे पाहू, जेणेकरून आपल्याला या माध्यमातून परत पार्श्वभूमी समजेल आहे. सीएजी ची निवड कोण करतं? भारत सरकार आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच पुन्हा राष्ट्रपती करतात, पण राष्ट्रपती आपले नामधारी आहे, म्हणून केंद्राच्या सल्ल्याने या माध्यमातूनची भूमिका पार पाडली जाते. प्रथम सीएजी कोण होते? प्रथम सीएजी एडमंड ड्रमोंड होते आहे. सीएजी नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. निवड भारत सरकार, नियुक्ती राष्ट्रपती. स्वतंत्र भारताचे प्रथम सीएजी बर्टिस्टँड, सीएजी ची बडतर्फी राष्ट्रपती बडतर्फी करतात, पण कसं करतात? एससी न्यायाधीशाला ज्या कारणावरून, ज्या पद्धतीने दूर केले जाते त्याप्रमाणेच यांनाही बडतर्फ केलं जाईल. सुप्रीम कोर्ट जजेसला ज्या पद्धतीने म्हणजे काय? महाभियोग पद्धतीने. ज्या कारणाने म्हणजे काय? संबंधित न्यायाधीशांची जी अकार्यक्षमता, गैरव्यवहार आहे या माध्यमातून जसं न्यायाधीशाला काढलं जाईल त्याच पद्धतीने काढलं जाईल. एवढी घटनात्मक सुरक्षा, स्वायत्तता या माध्यमातून आपल्याला सीएजीला मिळालेली पाहायला मिळते. म्हणून इम्पॉर्टन्स आहे सीएजीच्या पदाचं स्वायत्तपणे. सीएजी राजीनामा पुन्हा देतात राष्ट्रपती, ऑब्विसली. पुनर्नियुक्ती अपात्र आहे, म्हणजे रिअपॉइंटमेंट होण्याचा प्रश्नच येत नाही. वेतन भत्ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे कुठून दिले जातात? भारित आहेत, संचित निधीवर आहे. या माध्यमातून संचित निधीवर भारित केलेले आहेत वेतन भत्ते, हे विशेष इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच एकूणच घटनात्मक स्वायत्तता असलेलं कोणत्याही इतर आयोगापेक्षा अतिशय महत्वाचं अधिकार स्थान वापरणारा आयोग आहे. कारण यूपीएससी, इलेक्शन कमिशन किंवा SC ST OBC यांच्या तुलनेत पाहिलं तर सुद्धा सीएजी कडे पॉवर, स्वायत्तता, अधिकार आणि जबाबदाऱ्या अधिक असलेल्या दिसतात आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून. 1976 पूर्वी सीएजी दोन कार्य करत होती. एक लेखे विषयक म्हणजेच अकाउंटिंग आणि लेखे तपासणी विषयक म्हणजेच ऑडिटिंग. अकाउंटिंग आणि ऑडिटिंग हे दोन काम करत होती. आणि 1976 पूर्वीपर्यंत सीएजी कडे जे दोन्ही कामं होती ती 76 नंतर आपण बदलली. 1971 च्या ऍक्ट नुसार 1976 पासून झाल्या दोन संस्था, एक सीएजी जी अगोदर होती आणि पुढे CGA बनलेली आहे. या माध्यमातून सीएजी आणि CGA अशा दोन संस्था पुढे या माध्यमातून कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. ज्यामध्ये आपण प्रामुख्याने विचार करू शकतो ती म्हणजे सीएजी आणि CGA यांचे एक विशेष घटक काय आहे त्याबद्दलचा आपण आढावा घेऊ शकतो. 148 घटनेच्या अनुच्छेदाअंतर्गत भारताच्या राष्ट्रपतीकडून नियुक्ती केली जाते, म्हणजे 148 अंतर्गत सीएजी आहे. 149 नुसार संसद वेळोवेळी नियंत्रक व मालिकापालांचं कार्य निश्चित करतात. 48 नुसार अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 149 नुसार त्यांचं कार्य जबाबदारी. इम्पॉर्टंट आहे 150 मध्ये काय सांगितलेलं आहे? नियंत्रक व मालिकापाल केंद्र व राज्य शासनाची लेखांकन पद्धती म्हणजेच ऑडिटिंग मेथड जे निश्चित करत असते. ऑडिटिंग मेथड निश्चित करण्याबद्दलचे घटक आहेत. लेखांकन पद्धतीला राष्ट्रपतीकडून मंजुरी दिली जाते. याच माध्यमातून या ठिकाणी आपण CGA लेखांकन पद्धती निश्चित करण्यासाठी एक CGA नावाची स्वतंत्र संस्था भारताच्या राष्ट्रपतीकडून तयार करण्यात आलेली आहे. पण आर्टिकल 150 अंतर्गत CGA मात्र नाही. पण 150 द्वारे राष्ट्रपती यांनी नियुक्त केलेली किंवा तयार केलेली संस्था आहे जी स्वतंत्रपणे काम करते. पण घटनात्मक आहे का? तर नाही. MPSC ने ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे CGA घटनात्मक नाही, कारण आर्टिकल 150 मध्ये CGA नाही. पण 150 द्वारे CGA यांची व्यवस्था केली जाते. म्हणजेच राष्ट्रपती वेळोवेळी जसं लेखांकन पद्धत निश्चित करण्यासाठी आवश्यक पदाची निर्मिती करावी लागते, तसे या माध्यमातून CGA यांची नियुक्ती केली जाऊ शकते. हे विशेष या माध्यमातून सांगितलेलं आहे. CAG राष्ट्रपतींना 3 अहवाल देतात. एक
सार्वजनिक उपक्रमाचा तपासणी अहवाल, दुसरा वित्त विधेयकातील लेख्यांची तपासणी आणि खर्च विधेयकातील लेख्यांची तपासणी इत्यादीचा घटक या माध्यमातून विशेष पार पाडला जातो. हे इम्पॉर्टंट आहे. 3 अंतर्गत आहे. तिन्ही अहवाल लक्षात ठेवा. आता रचना काय आहे यापेक्षा आयोगाच्या अधिकार, कार्य, जबाबदाऱ्या, मर्यादा अशा आयोग प्रश्न खूप जास्त विचारताना दिसते. ज्यात रिसेंटली लास्ट राज्यसेवेच्या वेळेस ओबीसी कमिशन बद्दल विचारला होता आणि आता झालेल्या युपीएससी मेन्सच्या पेपरमध्ये, युपीएससी मेन्सच्या पेपर 2 मध्येही आणि ऑप्शनल पॉलिटिकल सायन्सच्या पेपरमध्येही कंप्लीट आयोगाने ओबीसीच्या आयोगावरती 10-10, 15-15 मार्काचे 2-2 प्रश्न टाकलेले आहेत. यावरून सध्या ओबीसी बद्दलचे राष्ट्रीय, राज्य पातळीवरचे मुद्दे चर्चा या रिलेटेड प्रश्न येताना दिसतो. म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे की आयोग आता मागच्या राज्यशास्त्रीला सुद्धा ओबीसी बद्दलच विचारलं होतं. किती आर्टिकल आहेत ज्यांच्यामध्ये बदल झाला होता. त्यामुळे कार्य, अधिकार, जबाबदाऱ्या इम्पॉर्टंट आहे. आपल्याला परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवण्यासाठी आहे. CAG यांना जे घटनात्मक बाबतीत केलेल्या कार्यावरून त्यांची जी ओळख सांगितली जाते त्या ओळखबद्दल हे वाक्य खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यामध्ये विद्यार्थी अनेक वेळा ट्रॅप होतात. लोकलेखा समिती PSC शासनाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करते. त्यामुळे महालेखा परीक्षक व नियंत्रक यांचा अहवाल संसदीय नियंत्रणासाठीचा महत्त्वाचा साधन मानला जातो. म्हणून लक्षात ठेवा, एवढं वाक्य इथून आयोगाने खूप वेळा विचारलेलं आहे. CAG लोकलेखा समितीचं काय आहे? मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत आणि तत्वज्ञ आहेत आणि कान व डोळेही आहेत. परीक्षेत एवढंच विचारलं जाईल. लोकलेखा समितीचे CAG हे काय आहेत? मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ, कान व डोळे. वाक्य बरोबर आहे असं वाटायला लागेल. कारण मी असं बोललो, लोकलेखा समितीचं CAG काय आहे? CAG ला काय म्हणतात आणि आयोग फिरवलं जाईल CAG लोकलेखा समितीचं काय आहे. तर कोण कोणाचं आहे आपण याच्याकडे लक्ष देत नाही. आपण फक्त परीक्षेत पाहतो CAG लोकलेखा समिती आणि पुढे मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ पाहतो. वाक्य बरोबर आहे असं वाटतं. आणि जर प्रश्न असा विचारला CAG चे लोकलेखा समिती हे मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ, कान, डोळे आहेत असं विचारलं जाईल, जे वाक्य करेक्ट वाटेल. पण नाही, लोकलेखा समितीचं आहे. CAG ला काय म्हणतात? लोकलेखा समितीचे असं आहे. CAG ला लोकलेखा नाही, लोकलेखाला CAG हेल्प करते. कारण लोकलेखाकडे स्वतःच काहीच नाही आहे. जे आहे ते CAGचं आहे. CAGच्या रिपोर्टवर काम करते. म्हणून CAG ला लोकलेखा समितीचं कान, डोळे इत्यादी वगैरेच्या माध्यमातून विचारात घेतले जातात आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, स्टेट इलेक्शन कमिशन, रिजनल इलेक्शन कमिशनर्स, वुमेन्स कमिशन ऑफ इंडिया म्हणजे नॅशनल वुमेन्स कमिशन 4 आणि CAG 5 घटक आपण पाहिलेले आहेत. आपण आता दुसरे जे घटक आहेत या माध्यमातून अजून 3 संस्था आपण या माध्यमातून कव्हर करू. प्रथम टार्गेटमध्ये ज्या अंतर्गत आपल्याला SC, ST, OBC बद्दलचे 3 कमिशन्स एका स्ट्रक्चरमध्ये पाहता येतील, ज्यामुळे आपण त्या सगळ्या रिपोर्ट बद्दलचा विशेष म्हणजे आत्ता राज्यशास्त्रीला जे प्रश्न विचारले जे मेन्स ओरिएंटेड आहे आणि मेन्सच्या लेवलचे त्याच्याबद्दलचा सगळा घटकही आपण या माध्यमातून कव्हर करण्यावर भर देऊ, जो आपल्याला एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्या माध्यमातून तुम्हाला कमी वेळामध्ये हा संपूर्ण घटक सांगण्याचा मी प्रयत्न करेन, ज्यामध्ये SC, ST आणि OBC या आयोगाचा अहवालही किंवा घटकही पूर्ण होतील हा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणजेच SC कमिशन आहे. SC कमिशन घटनेत कुठे आहे? आर्टिकल 338 द्वारे या माध्यमातून हा घटक आपल्याला पाहायला मिळतो. अंतर्गत रचना कशी आहे? एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. या 3 सदस्यांपैकी एक महिला असणं कंपल्सरी आहे. अध्यक्ष अनुसूचित जातीतील असावा, सदस्यांपैकी 2 अनुसूचित जातीतील असावेत. या माध्यमातून SC क्रायटेरिया इम्पॉर्टंट आहे. अध्यक्ष जे असतात जनरली पुन्हा SC कॅटेगरीमधील IAS ऑफिसरला प्राधान्य देण्याचा प्रयत्न नेहमीच असतो, कारण आयोगाचे अध्यक्ष SC असणं अपेक्षित आहे. निवड कोण करेल? भारत सरकार. नियुक्ती राष्ट्रपती. एकूणच कार्यकाळ पुन्हा 3 वर्ष. म्हणजेच ज्या इन्स्टिट्यूशन आपल्याला रिसेंटली भागात आलेले दिसतात, जसे की आता आपण पाहिलं वुमेन्स कमिशन सुद्धा 3 वर्षासाठी होतं. इथे सुद्धा SC, ST आणि OBC तिन्ही आयोगांचा दर्जा कार्यकाल 3 वर्षाचा आहे. पुनर्नियुक्ती एकदाच होऊ शकते. म्हणजे आता 3 वर्ष, पुन्हा एक बार 3 वर्ष आपण केलं जाऊ शकतं. सेवा शर्ती राष्ट्रपती निर्धारित करतील. आणि हल्ली आयोग फिरवतोय
संसद निर्धारित करेल, केंद्र सरकार निर्धारित करेल, घटनेत निर्धारित आहेत आणि प्रश्न उत्तर आहे करेक्ट, राष्ट्रपती नियमाद्वारे निर्धारित करतील असं स्पष्ट आहे. राजीनामा राष्ट्रपतीकडे दिला जाईल, वेतन भत्ते भारत सरकार यांच्याकडून दिलं जाईल आहे, म्हणजे इथं स्पष्टता नाही कोणत्या व्यवस्थेच्या माध्यमातून. दर्जास्थान घटनात्मक आहे कारण आर्टिकल 338 द्वारे घटनेत नमूद करण्यात आलेलं पद आहे. अहवाल ऑब्व्हियसली राष्ट्रपती नियुक्त करतात, राष्ट्रपतीकडेच दिला जाईल आहे. शिफारसी अस्वीकृत असतील हे लक्षात ठेवा. राष्ट्रपतीला जर शिफारस अस्वीकृत असेल तर त्याची कारणे व स्पष्टीकरण निवेदन असे सर्व राष्ट्रपतीला संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवावं लागतं. फायनान्स कमिशन, UPSC यांच्याबाबतही आणि आता इथे SC/ST OBC कमिशनचा रिपोर्ट सुद्धा जर राष्ट्रपतीला कुठल्याही पातळीवर अमान्य असेल तर त्याबद्दलच्या शिफारसी सभागृहाला देणं गरजेचं आहे. म्हणजे शिफारसी का नाकारलेल्या आहेत त्याची कारणं देणं या ठिकाणी बंधनकारक आहे. अहवाल राज्य शासनाशी संबंधित असेल तर राज्यपालाला वरीलप्रमाणे एक अहवाल पाठवून देणं गरजेचं आहे, कारण राज्य विधिमंडळासमोरही तो अहवाल ठेवला जात असतो, म्हणून त्याचा पाठ पाहणं अपेक्षित आहे. त्यानंतर लक्षात ठेवा SC/ST कमिशन काय काम करते. SC/ST कमिशन काम करते चौकशी, व्यक्तीला समन्स बजावणे, शासकीय कार्यालयातील काही डॉक्युमेंट कलेक्ट करणे, धोरण ठरवताना केंद्र सरकारला राज्य सरकारला सल्ला मसलत देणे, राष्ट्रपती ठरवतील त्या इतर अन्य बाबी सुद्धा आहेत. या माध्यमातून आयोगाचे अधिकार कार्य कुठे आहेत आर्टिकल 338च्या उपकलम 5, 8, 9 मध्ये नमूद आहे, हे विशेष लक्षात असावं. घटनात्मक कार्य इत्यादी, कायदेशीर कार्य इत्यादी पार पाडलं जाईल. आणि त्यानंतर अगदी सिमिलर जबाबदारी व तत्व आहे ST कमिशनकडेही. आता घटक पाहू आपण ST कमिशन बद्दल, जो अगदी सिमिलर आहे, तुम्हाला काहीच वाचावं लागणार नाही. आता जे पॉइंट आपण पाहिले बस त्याच्यामध्ये इकडे शब्द SC होता, इकडे शब्द ST टाकून द्यायचा आहे, बाकी काहीच चेंज नाही करायचं आहे. वर्ड टू वर्ड कॉपी पेस्ट आहे. एका मिनिटात आपण पाहू. स्थापना झाली 2004 मध्ये, कारण हे 338A द्वारे आलेलं ST कमिशन आहे, म्हणजे मूळ घटनेत नव्हतं. मूळ घटनात्मक तरतुदीनुसार SC बद्दलची तरतूद आहे, इथे मात्र घटनात्मक आहे. अध्यक्ष पुन्हा 1, उपाध्यक्ष 1, 3 सदस्य इतर, 3 पैकी 1 महिला असली पाहिजे आणि SC/ST सदस्यातील संबंधित सदस्यांची अपॉइंटमेंट केली जाईल, म्हणजे पुन्हा सेम वर्ड टू वर्ड कॉपी पेस्ट आहे. अध्यक्षाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आणि उपाध्यक्षाला राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. सदस्यांना भारत सरकारच्या सचिवाचा दर्जा आहे. हे वाक्य आपण तिकडे पाहिलं नाही, पण तिकडे सुद्धा लागू आहे. अध्यक्ष कॅबिनेट दर्जा, उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा आणि सदस्य मात्र सचिव दर्जा. निवड भारत सरकार, नियुक्ती राष्ट्रपती, कार्यकाल 3 वर्ष, पुनर्नियुक्ती एकदाच होऊ शकते. सेवा शर्ती राष्ट्रपतीला राष्ट्रपतीद्वारे निर्धारित करतील त्याप्रमाणे. राजीनामा राष्ट्रपती, राजीनामा सुद्धा राष्ट्रपतीकडे देण्याबद्दलची तरतूद व्यवस्था या ठिकाणी पाहिली जाईल आहे. वेतन भत्ते भारत सरकार देईल. दर्जास्थान घटनात्मक आहे, बडतर्फ राष्ट्रपती करतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या चौकशी संमती अहवालानुसार, आपण तिकडे पाहिलं नाही पण तिकडे सुद्धा सेम आहे. SC, ST, OBC तिन्ही आयोगाच्या अध्यक्षांना काढायचं असेल तर अधिकार राष्ट्रपतीकडे आहे, आणि राष्ट्रपती कसं काढतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यरत निवृत्त न्यायाधीशांची एक समिती स्थापन करतील आणि समितीचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे, त्याप्रमाणे राष्ट्रपती निर्णय घेतील. समितीने सांगितलं निर्दोष आहे, बडतर्फ केलं जाणार नाही. समितीने सांगितलं दोषी आहे तर बडतर्फ केलं जाईल, हे त्याची विशेष भूमिकाही आहे. अहवाल ऑब्व्हियसली राष्ट्रपतीकडे नियुक्त केले त्यांच्या माध्यमातून. शिफारस अस्वीकृत केली असेल तर त्याची कारण संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवणंही अपेक्षित आहे. राज्य शासनासंबंधित अहवाल असेल तर राज्यपालाकडे राज्य विधिमंडळाच्या पुढे ठेवण्यासाठी तो अहवाल पाठवला जाईल. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला कमी वेळामध्ये अधिक माहिती सांगण्यासाठी मी बरीच माहिती फास्ट बोलतोय, पण लक्षात ठेवण्यासाठी आणि सोपं जावसाठी आणि कमी वेळामध्ये अधिक कंटेंट कलेक्ट करावं यासाठी सगळा पार्ट आपण पाहतोय, कारण आपला मेन उद्देश शिकवणे नाही, रिव्हिजन करून देणे आहे. SC/ST सुरक्षेसंदर्भात काही चौकशी असतील तर दिवाणी कोर्टासमोर त्याच्याबद्दलची कारवाई चालवणे. बाकी सगळे पॉईंट सेम आहेत. समन्स बजावणे, कागदपत्र चौकशी, कार्यालयीन माहिती, नोंदी, कागदपत्र तपासणे, धोरण ठरवण्यासाठी सरकारला सल्लामसलत करणे, राष्ट्रपती ठरवतील त्या अनेक कार्य करणे, घटनात्मक व कायदेशीर मुद्देही मांडणे, हे सगळ्या गोष्टी याही ठिकाणी पुन्हा SC/ST कमिशनच्या माध्यमातून पाहायला मिळतील, हे त्याचा विशेष आहे. इथे SC/ST कमिशन बद्दल थोडेसे मी काही अधिक
विशेष आवश्यक पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं फक्त ओव्हरलुक करा वजरतं. हे सगळे नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, आपलं टेलिग्राम चॅनल पेरा इन्स्टिट्यूट पुणे यावरती मी नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देईन. ग्रुपवर चेक करा. ह्या सगळ्या PDF तुम्हाला ग्रुपवरही पाहायला मिळतील आहे, जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हिजनसाठी बेस्ट होऊ शकतील आहे. तर या माध्यमातून आपण पाहू जो रिव्हिजनसाठी बेस्ट राहिला आहे. काय आहे? 31च्या जनगणनेत प्रथमच जातीविषयक व्यवस्था दलित वर्ग म्हणून वर्गीत केलेला होता. 35 नुसार पहिल्यांदा सामाजिक दृष्ट्या वंचित गटांना अनुसूचित जाती म्हणून अधोरेखित केलेलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे अनुसूचित जातीविषयीचा 36चा कायदा आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातींची यादी तयार करण्यात आलेली आहे. 35च्या कायद्यानुसार 37 साली झालेल्या प्रांतिक निवडणुकांमध्ये अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी काही राखीव जागाही ठेवण्यात आलेल्या होत्या. इथून पुढे आरक्षणाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत 26 जानेवारी 50 रोजी अंमलात आलेल्या राज्यघटनेतही अस्पृश्यता नष्ट करण्यात आली होती. समुदायाला म्हणजे अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी काय निकष लागतात? तर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाचे निकष लागतात आहे. या बेसिसवर निकष. पण रिझर्वेशन कोणत्या बेसिसवर आहे? रिझर्वेशन फक्त सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर SC ला आपण रिझर्वेशन देतो. बाकीचा कोणताही घटक वापरत नाही. इथला पार्ट इम्पॉर्टंट आहे, घटनात्मक. SC ST चे मागासलेपण दूर करण्यासाठी घटनात्मक तरतुदी आहेत. कुठे आहेत? लोकसभा, विधानसभेत काही जागा राखीव, सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकऱ्यांतील काही जागा राखीव आणि SC ST आयोगाची राष्ट्रपतीद्वारे नेमणूक ही घटनात्मक व्यवस्था विशेष आहे. या बाबतीत राज्यघटनेत आर्टिकल 368 नुसार एक विशेष अधिकारी नियुक्त करावा. पदनाम SC ST कमिशनर असं मूळ घटनेत होतं. मूळ घटनेत आर्टिकल 368 नुसार एक विशेष अधिकारी आणि त्याचं पदनाम काय राहील? SC ST कमिशनर अशी व्यवस्था होती मूळ घटनेमध्ये. पण आपण बदललं कधी? 78 मध्ये. कसं बदललेलं आहे? बदललेलं आहे शासन ठरावाद्वारे. घटनेद्वारे नाही, घटना दुरुस्तीद्वारे नाही, कायद्याद्वारे नाही, तर बदलले शासन ठरावाद्वारे. अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी एक बहुसदस्यीय बिगर वैधानिक आयोग. बिगर वैधानिक म्हणजे बाय लॉ सुद्धा नाही, कायद्याने पण आलेलं नाही, त्याला आपण बिगर वैधानिक असं म्हणतो. 1887 मध्ये पुन्हा बदल झाला शासन ठरावाद्वारेच. 78 मध्ये पहिला बदल, 87 मध्ये दुसरा बदल शासन ठरावाद्वारे. काय केलेलं आहे? नावात राष्ट्रीय शब्द टाकलेला आहे, बस एवढं लक्षात ठेवा. अजूनही SC ST कमिशन एकत्रच आहे. मूळ घटनेनुसार SC ST कमिशनर. त्यानंतर 78 मध्ये शासन ठरावाद्वारे बहुसदस्यीय बिगर संस्था SC ST. 87 द्वारे शासन ठरावाद्वारेच राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग असं त्याचं नाव करण्यात आलं, म्हणजे राष्ट्रीय शब्द आला. आणि फायनली 65वी घटना दुरुस्ती 90 नुसार हा एक सदस्यीय ऐवजी बहुसदस्यीय झाला. म्हणजे या घटना दुरुस्तीने घटनात्मकरित्या या संस्थेची निर्मिती 1990 मध्ये झालेली पाहायला मिळते. म्हणजे SC ST बद्दल घटनात्मक रचना 90 पासून पुढे अंमलात आली. तर 89वी घटना दुरुस्ती 2003 नुसार आपण SC ST साठीच 2 स्वतंत्र आयोग निर्माण केलेले आहेत. 338 मध्ये SC आणि 338A मध्ये ST आयोगाबद्दलची तरतूद आहे. म्हणून दोन्ही आयोग 2004 पासून स्वतंत्ररित्या स्थापन झाले. 338 नुसार मूळ घटनात्मकच आणि 338A नुसार ST शेड्यूल ट्राईब्स विषयीचं आयोगाला 2004 मध्ये आहे. त्यानंतर लक्षात ठेवा आता चर्चेत आहेत ते हे आर्टिकल. SC चे डेफिनेशन कुठे आहे? 366-24 मध्ये SC ची व्याख्या आहे. 366च्या 25 मध्ये जी डेफिनेशन आहे ST ची आहे. 366-25 ST डेफिनेशन आणि 366-24 SC डेफिनेशन. SC ची व्याख्या आणि ST ची व्याख्या आहे. वेळोवेळी 341 नुसार राष्ट्रपतीला जाहीर अधिसूचना काढण्याचा अधिकार आहे आणि 341(2) नुसार संसदेला अधिसूचनेद्वारे कार्य करण्याचा अधिकार आहे. संसदेला, राष्ट्रपतीला. राष्ट्रपती काय करतील? एखादा वर्ग मागास आहे का, SC आहे का, कोण SC आहे, कोण SC नाही याबद्दलची जी व्याख्या तयार करायचा अधिकार आहे तो 366-24 नुसार राष्ट्रपती जेव्हा याच्याबद्दल अधिसूचना काढतील आणि 341(2) नुसार संसद कायदा करेल तेव्हा विशिष्ट वर्ग हा SC मध्ये जाईल आहे, त्याशिवाय नाही. अगदी तसंच
या बाबतीमध्ये 366च्या 25 नुसार व्याख्या आहे ती एसटी विषयीची. 342(1) नुसार राष्ट्रपती घोषणा करतील आणि 342(2) नुसार संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. एखादा वर्ग, समाज, समुदाय, गट हा एसटी बनवायचा असेल तर त्या एसटी बनवण्यासाठी 366(25) अंतर्गत डेफिनेशन आणि 342(1)(2) नुसार राष्ट्रपती आणि संसद अधिसूचना काढून याबद्दलचा कायदाही करू शकतात आहे. आणि याचप्रमाणे आपण आता पुढे बदललेला आहे 366(26)(c). 366(26)(c) या अंतर्गत आपण ओबीसी आयोगाबद्दलचा हे पार्ट या ठिकाणी ऍड केलेला आहे. म्हणजेच ओबीसी विषयाची नवीन तरतूद केली आणि परिणाम म्हणून घटनेत कोणता आर्टिकल आला? 342(a) आणि 342 मध्ये ए अंतर्गत 1 तसंच 342(a) अंतर्गत 2. ए नुसार ए मध्ये 1 जे आहे ते काय करतील? राष्ट्रपती घोषणा करतील आणि इथल्या 2 नुसार ए जो 2 आहे त्यानुसार संसद कायदा करेल आहे. राष्ट्रपती घोषणा, संसद कायदा. आर्टिकल कुठला वाढला? ए आणि ए वाढला. जे आता राज्याच्या पहिला प्रश्न विचारला होता, नवीन बदल होऊन घटनेत आलेले कोणते आर्टिकल्स आहेत? आर्टिकल 342(a)(1) हा 2, 366(26)(c) 3 हे प्रामुख्याने बदल आहे आणि परिणाम म्हणून 338(b) हा ओबीसी कमिशन आला. 1, 2, 3, 4 बदल आहेत जे आता आयोगाने पहिला प्रश्न विचारला. आयोगाने हे न विचारलं कोणते आर्टिकल आले, आयोगाने हे विचारलं किती आर्टिकल मध्ये बदल झाला आहे. जे आपण ऑलरेडी ऑफलाईन मध्ये या सगळ्याबद्दलचे डिटेल चर्चा केलेली होती. आता आपण थोडक्यात रिव्हिजनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा घटक पाहतोय जे इथं विशेष इम्पॉर्टंट आहे. लास्ट यातला घटक आहे ओबीसीचा. ओबीसी कमिशन बद्दलचे पार्टही या ठिकाणी फिनिश होतील. तर आपल्याला या अंतर्गतचा महत्वाचा सेक्शन कव्हर होईल आहे. ओबीसीची घटनात्मक तरतूद अशी कोणती आहे? 340 नुसार राष्ट्रपती याबद्दल मागासवर्ग परिस्थितीचं अन्वेषण करण्यासाठी घोषणा करू शकतात. म्हणजेच याबाबत 340 नुसार घटनात्मक संस्था स्थापन करण्यात आलेली नाहीच, कारण 340 नुसार राष्ट्रपती ऑर्डर करतात, आदेश देतात आणि राष्ट्रपतीचा आदेश हा तात्कालिक आहे. या माध्यमातून तात्कालिक घटक म्हणूनही आपण यांच्याकडे पाहतो. ऑर्डिनन्सचं महत्व किमान 6 महिन्यासाठी आहे आणि कायद्याचं महत्व कायमस्वरूपी आहे. म्हणून आदेश 340 द्वारे फक्त आदेशच दिला जातो आणि आदेश जो आहे तो या ठिकाणी तात्कालिक होता. म्हणून 340च्या आदेशानुसार राष्ट्रपतींनी प्रथम पहिला मागासवर्ग आयोग 53 मध्ये आणला, अहवाल दिला 56 मध्ये. अध्यक्ष कोण होते? काकासाहेब कालेलकर. आयोगाने 2399 शिफारशी दिल्या, ज्या शिफारसी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारनं स्वीकारल्याच नाहीत. यामुळे या आयोगाच्या कार्याचं महत्व राहिलंच नाही. असा दुसरा आयोग आला, सामाजिक मागासवर्ग आयोग, जो 1979 मध्ये जनता सरकारने बीपी मंडल म्हणून मंडल आयोग आपण असं बोलतो. बीपी मंडल हे बिहारचे मुख्यमंत्री होते, ज्यांच्या अध्यक्षतेखाली असा आयोग स्थापन करण्यात आला होता. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाचा शोध घेण्यासाठी आयोग आला होता. 80 मध्ये अहवाल दिला. अहवाल जाती, आर्थिक आणि सामाजिक निर्देशांकाच्या आधारे जवळपास 54% लोकसंख्या मागास असल्याचा अहवाल दिला. परिणाम म्हणून 27% आरक्षण देण्याची सूचना केली होती. व्ही.पी. सिंग यांच्या सरकारने ऑगस्ट 2009 मध्ये प्रयत्न केला स्वीकारण्याचा, परंतु या माध्यमातून त्याची कारवाई करण्यापर्यंत सरकार कोसळल्याने त्यांनी याची अंमलबजावणी केलीच नाही. मंडल आयोगाचे सदस्य एकूण 5 होते, त्यापैकी 4 ओबीसी वर्गातील तर 1 एससी समुदायातील होते. एससी समुदायातील कोण होते? LR नाईक हे एकच सदस्य होते, जे वेगळे आहे म्हणून लक्षात ठेवा. आधार काय मागासवर्गाचा? सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक आधार आहे. पुन्हा रिझर्वेशन, मागासवर्गाचं सुद्धा रिझर्वेशन आपण देतो, ते फक्त सामाजिक आणि आर्थिक आधारावर आहे रिझर्वेशन. पण मागास ठरवण्याच्या आधार मात्र सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहे. बॅकवर्डनेस 3 अटीवर, पण रिझर्वेशन मात्र वरच्या 2च अटीवर दिलं जात असतं. त्यानंतर 27% आरक्षण देण्याची सूचना करण्यात आली, परंतु पुढे याबद्दल खटला झाला आणि ओबीसी कमिशन बद्दलचा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये चालला,
ज्या खटल्यावरून आपण मंडल केस असं बोलतो, 1993 मध्ये एक अध्यक्ष आणि 3 सदस्य इतर 3 सदस्यांची रचना असं या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. म्हणून अध्यक्ष आणि 3 सदस्यांसह एकूणच 5 सदस्य म्हणजेच उपाध्यक्षासह अध्यक्ष 1 आणि 3 इतर सदस्य आहेत प्लस उपाध्यक्ष आहे, असे एकूण 5 आहेत. अध्यक्ष उपाध्यक्ष 3 सदस्य. अध्यक्ष कोण आहे? सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे या माध्यमातून असणं अपेक्षित आहे. पण या माध्यमातून रिटायर झालेल्या सदस्यांची इथं नियुक्ती केली जाऊ शकते. समाजशास्त्रज्ञ एक, ओबीसी विषयकचा विशेष ज्ञान असलेला अनुभवी व्यक्ती 2 नियुक्ती केली जातील. अध्यक्ष न्यायमूर्तीला ईश्वरीय मागे होते. सचिव गरज नाही आता नावं लक्षात ठेवण्याची यांची, जे या माध्यमातून काम करत होते. महत्त्व आहे कार्यकालाचं. कार्यकाल आहे 3 वर्षाचा. 22 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश मिळून 1963 जातींचा समावेश या ठिकाणी सध्या आहे. घटनात्मक दर्जा देण्यासाठी लोकसभेत 2017 मध्ये विधेयक मांडण्यात आलं होतं. परिणाम लोकसभेत 360 विरुद्ध 2 बिल पारित झालं. घटनात्मक दर्जा मिळाला आर्टिकल 338B मध्ये आहे. म्हणून आता सध्या 338B हा ओबीसी विषयचा घटनात्मक दर्जा प्राप्त विषय आहे. 338B द्वारे ओबीसी कमिशन आला, म्हणून 342A आलेला आहे, जो राज्यघटनेत नव्याने समाविष्ट आहे. याद्वारे राष्ट्रपतीला आता सामाजिक आर्थिक आधारावर मागासवर्गाची यादी घोषित करण्याचा स्वतंत्र अधिकार प्राप्त झालेला आहे. पण त्याच वेळेस असा मुद्दा तयार झाला, जर असा विषय राज्यातील मागासवर्गाबद्दल असेल तर राष्ट्रपती राज्यपालाशी चर्चा करून यादी घोषित करू शकतात. म्हणजे राज्याबद्दलही राष्ट्रपती अशी यादी घोषित करू शकतात असा अर्थ निघाल्याने राज्याला मात्र एखादा जात मागासवर्ग आहे की नाही असा मोठा मुद्दा समस्येचा सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षणाच्या वेळेस तयार झाला. खुद सुप्रीम कोर्ट सांगितलं की 2018 मध्ये तयार केलेल्या घटनादुरुस्तीमुळे महाराष्ट्र राज्याला आता ओबीसीची यादी तयार करता येत नाही. तेव्हा भारत सरकारला यामध्ये भूमिका मांडावी लागली की कसं काय महाराष्ट्र राज्याचा म्हणजे सर्व राज्यांचा एखाद्या वर्गाला मागास ठरवण्याचा अधिकार कसं काय काढून घेतला गेला. महान्यायवादी सुप्रीम कोर्टमध्ये सांगत होते असं कोणत्या राज्याचा मागास वर्ग ठरवण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला नाही. पण सुप्रीम कोर्ट सांगते की या संबंधित 2018 मधल्या दुरुस्तीचा परिणाम म्हणून राज्याचा अधिकार काढण्यात आलेला आहे. म्हणजे या माध्यमातून राज्याला हा अधिकार नाहीच आहे. 338B ची तरतूद झाल्यामुळे जे 2018 मध्ये या माध्यमातून ची तरतूद करण्यात आली, परिणाम म्हणून राज्याचा अधिकार गेलेला आहे हे इथं स्पष्ट दिसतं. कारण राज्यपालाशी चर्चा करून राष्ट्रपती यादी घोषित करू शकतात, म्हणजे राज्याला अधिकारच नाही असा अर्थ घेतला जात होता. म्हणून सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळे भारत सरकारला या 102 अमेंडमेंट 2018 ला पूरक अमेंडमेंट 105 करावी लागली. आणि या 105 अमेंडमेंटद्वारे आता भारत सरकारने सांगितलं की या 338B या अंतर्गतच्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगामुळे राज्याचा मात्र मागासवर्ग आयोगाचा अधिकार कुठल्याही प्रकारे गेलेला नाही आणि आता राज्याला तो देण्यात आलेला आहे. यामुळे आता राज्य सरकार स्वतःची मागासवर्ग विषयीची यादी तयार करू शकते. हे त्याचं विशेष आहे, ज्या माध्यमातून आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तिथपर्यंत हा SC ST OBC विषयचा घटक होता. एकूणच आपण SC ST OBC महिला 4 आयोग, CAG 5 आयोग आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, रिजनल इलेक्शन कमिशनर्स आणि स्टेट इलेक्शन कमिशनर्स एकूण 8 आयोग पाहिलेले आहेत. सर्व महत्त्वाचे घटनात्मक आयोग इथं आपले फिनिश झालेत. अजून एक पार्ट मी घटनात्मक आयोगांचा, ज्याच्यामध्ये UPSC, MPSC, JPSC, फायनान्स कमिशन, स्टेट फायनान्स कमिशन हे 5 आयोग आणि ऑल इमर्जन्सी आर्टिकल 352 ते 360 हा सगळा एक पार्ट आपण इमिडिएटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये याबद्दलचा पार्ट पाहू, ज्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक हे आपला कव्हर होईल. आणि याच्या रिलेटेडमध्ये आणखी 2-3 सिरीज लवकरात लवकर उद्या परवापर्यंत तुम्हाला या माध्यमातून प्राप्त होतील. बघायला विसरू नका. व्हिडिओमध्ये काय आणखी विशेष आपल्याला हवा आहे जरूर कमेंटमध्ये कळवा. आपल्या अपेक्षेनुसार मॅक्झिमम प्रयत्न करेन आणि लवकरात लवकर प्रयत्न करेन जे विशेष तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यानंतर इमिडिएटली आपण नेक्स्ट म्हणजे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये इकॉनॉमिक्सचे ऑल व्हिडिओज किमान फक्त 2.5 तासाचा एक व्हिडिओ, याप्रमाणे 2.5 तासाचे 3 व्हिडिओमध्ये मी संपूर्ण इकॉनॉमी सुद्धा एक्सप्लेन करतोय, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या 3 ते 4 दिवसाअगोदर पूर्ण रिवाइज करता येईल हा प्रयत्न राहिला आहे.
या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबू आपण, बाकी पार्ट पुन्हा कंटिन्यू करू.